रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भुजबळांचं काम जोही मराठा समाजाचा माणूस करेल त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच पुढच्या निवडणुकीत करून घ्यायचं. मराठा समाज आणि त्या समाजावर झालेले आतापर्यंतचे अन्याय जर बघितले, मला वाटत नाही भुजबळांच्या गाडीत बसणारा मराठा समाज सुद्धा राहील त्यांच्या बरोबर आणि मतदान जाताना करताना तो दुसऱ्यालाच करेल, एवढं लक्षात घ्या. आणि असे पडले ना, मागच्या वेळेस भुजबळांबरोबर अनेक मराठा समाजाचे नेते होतेच. 2,75,000 मतांनी भुजबळ पडले नाशिक लोकसभेला. आता हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जे कोणी त्यांची कमिटी बसली त्या कमिटीला मी सांगतो की भुजबळांबरोबर त्यावेळेस तर एवढा जातीवाद भुजबळांनी केला नव्हता, एवढं मराठ्यांना डिचवलेलं नव्हतं. त्यावेळेस सुद्धा भुजबळांबरोबर अनेक मराठ्यांचे दिग्गज नेते होते नाशिक मधले. भुजबळांना धोबी पछाड 2,75,000 मतांनी त्यांच्या पुतण्याला त्यांना 1,75,000 मतांनी दिलेली आहे. याचा अभ्यास करून 48 मतदारसंघांचा विचार करून उर्वरित 47 मतदारसंघांचा विचार करून महायुतीनं विचार करावा भुजबळांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची. आणि जर दिलीच, मग मराठे ज्यावेळेस महायुतीच्या विरोधात येतील त्यावेळेस मात्र या सर्व नेत्यांनी मराठा समाजाला जातीय रंग किंवा जातीयवादी म्हणण्याचं धाडस करायचं नाही. आम्ही आज तुम्हाला सूचक इशारा दिलाय, तुम्ही त्यांना देऊ नका. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका केली, जो माणूस मराठा समाजासाठी कामाला येईल त्याला निवडून द्या. मग तो कोणत्याही पक्षातला असेल. त्यांनी काय असं विशिष्ट पक्षाचं नाव सांगितलं का? तर नाही सांगितलं. म्हणून महायुतीनं सुद्धा छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये. समाज ठरवेल मग कोणाबरोबर जायचं आणि कोणाला मतदान करायचं. 100% हे मीच नाही किंवा हे व्यासपीठच नाही. तुम्ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकाच्या गावात जाऊन जरी एखाद्या सर्वसामान्य मराठा समाजाला बांधवाला विचार, मराठा समाजाचाच नाही, मी तुम्हाला आता परत सांगतो, छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात. 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या कुठल्या माणसाला त्यांनी नाशिकमध्ये मोठं केलंय मला सांगा. त्यांनी कुठल्या नेत्याच्या संदर्भात एखाद्या ओबीसीच्या घटकाला पुढे आणून त्याला न्याय दिला आतापर्यंत सांगा. आतापर्यंत छगन भुजबळांना स्वतःच्या पुतण्याची उमेदवारी मागता आली, स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागता आली, स्वतःच्या सुनेसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. स्वतः लढतात. अरे एका घरात तुम्ही 4-4 माणसं, तुम्ही ओबीसीचे नेते स्वतःला म्हणतात का? तुम्हाला दुसरे तुमच्या घटकातील दुसऱ्या नेत्यांना किंवा समाजातील एखाद्या तळागाळातल्या माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेता येत नाही का? अजिबात घेता येत नाही. हे फक्त त्यांच्या घरासाठी, त्यांच्या घराला वाचवण्यासाठी छगन भुजबळ हे ओबीसीचा नेतृत्वाचं सोंग आणतात. ते कुठल्याही समाजाला, ओबीसीतल्या घटकाला न्याय देत नाही. आणि त्यांनी तुम्ही बघा ना, न्हावी समाजाला मराठा समाजाच्या विरोध करायचं काय काम होतं का? अरे न्हावी समाज हा गुन्हा गोविंदाने मराठा समाज नांदतो, काही गरज होती का? नाही. आदिवासी समाजाला आणि धनगर समाजाला एकमेकाच्या विरोधात करणारे कोण आहे? हे छगन भुजबळच आहे ना. आणि मग अशा नेत्याला, जर जो नेता प्रत्येक जातीच्या 2-2 घटकांमध्ये वाद लावण्याचं काम करतो, त्या नेत्याला उमेदवारी देण्याचं धाडस महायुती का करते? हा प्रश्न आमचा महायुतीला आहे. छगन भुजबळांना नाशिक मधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे. मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून. त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका. जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलं असं भुजबळांना उमेदवारी द्या, मला निवडणूक लढता येईल. पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत, लक्षात घ्या. जर भुजबळ लढले तर 100% लढणार ना, का लढायचं नाही? मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळ या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ. पण ही महाराष्ट्रात नडेल, ही काही एका मतदारसंघापुरतं नाही, लक्षात घ्या. 48 मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळांना उमेदवारी दिली. आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना. तुम्ही बळजबरी त्यांना घोड्यावर चढताय असं सगळं चित्र दिसतंय. ज्या भुजबळांनी काही तयारी केली नाही त्यांना अचानक वरतून आदेश आला, तेच सांगतात की मला वरतून आदेश आला आणि मला उमेदवारी करायला सांगितली. हे काही कळत नाही ना चित्र. हे चित्र स्पष्ट करणार का नाही? तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ नका, हा आमचा स्पष्ट या ठिकाणाहून आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार. तुमच्या देखील नाहीये ना, मराठा समाजात 4-4, 5-5 उमेदवार आहेत.
ते लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि मग त्यामुळे तुम्ही भुजबळांना आव्हान देत असताना तुमच्यात ती चूक आहे. नक्कीच आता तुमच्या सहकार्याने जो प्रश्न विचारला का तुम्ही राजा भाऊ वाजेंना मतदान करा, तसं होऊ शकत नाही. जेव्हा भुजबळांची उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला नाशिक जिल्ह्यातलं चित्र बदललेलं दिसेल. त्यावेळेस समाज एक संघ राहील, समाज एक ठिकाणी बसून त्यावर निर्णय घेईल. म्हणून आज आम्ही कोणाची तरफदारी करायला नाही. ही प्रेस फक्त भुजबळांना उमेदवारी देऊ नये एवढ्यासाठी आहे. समाजाचे उमेदवार उद्या ठरवतील ना. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मागच्या निवडणुकीत मराठा समाजाची मतं विभागू नये म्हणून मी स्वतः फॉर्म भरून माघार घेतली आणि मी हेमंत गोडसेंना पाठिंबा त्यावेळेस दिला होता. तो कॅन्डिडेट आम्ही निवडून पण आणला 2.25 लाखांनी. याही वेळेस जर महायुतीला तसा काही करिश्मा बघायचा असेल तर त्यांनी खरंच मराठ्यांना अंगावर घेऊन दाखवावं. आम्ही मराठे काय आहोत हे महायुतीला दाखवून देऊ. महायुतीमध्ये अनेक